आपण पाहत आहात बागलाण वृत्तांत, खबरबात महाराष्ट्राची। देवमामलेदार यशवंतराव महाराज यांच्या यात्रा उत्सवाला सुरुवात। स्वामी विवेकानंद मित्रमंडळाचे प्रेरणादायी उपक्रम। देवमामलेदार यशवंतराव महाराजांची यात्रा उत्साहात सुरू। सटाणा येथील देवमामलेदार यशवंतराव महाराज यांच्या वार्षिक यात्रेला कालपासून भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली। यात्रेच्या पहिल्याच दिवशी रथयात्रा मोठ्या उत्साहात व शिस्तबद्ध पद्धतीने संपन्न झाली। पहाटे धार्मिक विधी, अभिषेक व आरतीनंतर सायंकाळी रथयात्रेला प्रारंभ झाला। रथयात्रा मार्गावर भाविकांची मोठी गर्दी उसळली होती। या रथयात्रेत सरकारी दवाखान्याजवळील स्वामी विवेकानंद मित्रमंडळाने सादर केलेली भव्य गंगा आरती हे विशेष आकर्षण ठरले। वाराणसीतील गंगा आरतीच्या धर्तीवर साकारण्यात आलेल्या आरतीने भाविकांना मंत्रमुग्ध केले। दिव्यांचा प्रकाश, मंत्रोच्चार व भक्तिमय वातावरणामुळे संपूर्ण परिसर आध्यात्मिक अनुभूतीने भारून गेला। मंडळाच्या वतीने नेत्रदीपक, विद्युत रोषणाई करण्यात आली। त्याचप्रमाणे फटाक्यांच्या आतिषबाजीत रथाचे स्वागत करण्यात आले। तसेच रथयात्रेदरम्यान डॉक्टर राहुल सोनावणे यांच्या घोड्याचे नाच हे आणखी एक मोठे आकर्षण ठरले। पारंपरिक वेशभूषेत सादर झालेल्या घोड्याच्या नृत्याने उपस्थितांची मने जिंकली आणि टाळ्यांचा कडकडाट झाला। स्वामी विवेकानंद मित्रमंडळाच्या वतीने भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले। हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। यात्रेमुळे सटाणा शहरात भक्ती व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून पुढील दिवसात विविध धार्मिक कार्यक्रमांसाठी भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे। एवढी नंदू सोनवणे, सागर टाटिया, चैतन्य कासार, हर्षल कोठावदे, विशाल शिवदे, गुरु जाधव, वेदांत जाधव, राजवीर सोनवणे, सोहम वाघ, अथर्व येवला, प्रसाद कुलकर्णी, देवेंद्र पगार, डेनियम हब, आनंद नाणी, सचिन सोनावणे, महेश सोनावणे, रणधीर भांबरे, संतोष जाधव यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले। बागलाण वृत्तांतासाठी सहसंपादक श्लोक भांबरे।